साखरपुड्यापेक्षा लग्न दणक्यात करणार म्हणणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी पाहायला मिळते। संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडीत तब्बल 10 एकरात शामियाना मंडप उभारण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री ते गावच्या सरपंचापर्यंत सर्वांना विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिले गेलंय। प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज हे आपल्या कीर्तनातून अनेक संदेश उपदेश देत असतात। लग्न साधी करा, लग्न साधी केल्यानंतर देखील मुलं होतात आणि पैसा जपून ठेवा असं म्हणणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यात मात्र बक्कळ पैसा खर्च केला आहे। त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते। आता इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाह 3 मे रोजी पार पडणार असून सोहळ्याच्या तयारीची देखील जोरदार चर्चा होऊ लागलीये। संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडीत 10 एकरात भव्य दिव्य मंडप तसेच शामियाना उभारण्यात आला असून 3 लाख लोकांची व्यवस्था केल्याचं सांगितलं जातंय। या ठिकाणी विवाह सोहळ्यानिमित्त येणाऱ्या अतिथींच्या गाडीत पार्किंग व्यवस्थेची सोय सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। या निमित्ताने डीवायएसपी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन या भव्यदिव्य सभा मंडपाची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे रवींद्र थोरात, हरिश्चंद्र चकोर, दीपक भगत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। त्याचबरोबर या लग्न उत्सव समितीचे स्वदेश उद्योग समूहाचे बाळासाहेब देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रामरी कातोरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साहिल सोबत विवाह होतोय। लग्न सायंकाळी 6:50 वाजता होणार आहे। त्याआधी 4:30 ते 6:30 वाजेदरम्यान कीर्तन आयोजित करण्यात आले आहे, तर हळदी समारंभ मालपाणी हेल्थ क्लबमध्ये शाही थाटात होणार असल्याचं सांगितलं जातंय। या ठिकाणी गाडी पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेली आहे। ते याच्यासाठी आहे ना, आणि ते लग्नाचं कुठं आहे? निवृत्ती महाराजचं लग्न बी त्याची हे लग्नात आणि हे कधीपासून हे 4 वाजून चालू होईल, अर्धा पाऊण 4:30ला कीर्तन होणार। 7 दरम्यान लग्न राहील। पाठवलं सेम येणार आहे ना। आता आशिष तिकडे त्यांच्या गोळ्या सांग, आम्हाला इकडून बोला ना, तू तिकडे सांग। ए आशिष, अशीच येणार आपल्या बरोबर राहायचं, तू तिकडे राहील। म्हटलं आपल्याकडे तसं आम्ही आपलं आहे तिथं स्पेस बीस भरपूर मेन राजापुरात एकदम वाईडनिंग आहे। आता इकडं फक्त ह्या साईडला नाही सांगता येणार। आमचा प्रॉब्लेम काय आहे, आम्हाला हा सोडा. अच्छा, हायवेला टच पटकन
हा मग हा हायवेला म्हणजे जर हेलिपॅड जर इथे असेल ना, समजा ह्या रोडला ट्रॅफिक तुमच्या होणार आहे काही कारण जर इकडे जर ट्रॅफिक झाली ना तुम्हाला हा एक रोड एकदम चांगला आहे, म्हणजे हा पण रोड चांगला आहे. हा रोड नाही, हा बाकी सगळे रोड पॅक होणार बरोबर. तिकडे आमचा रोड राहणार रात्री काय आलं आता चीफ सेक्रेटरीचे आपले ते आणि मी वर्ग क्लासमेट आहे, मग त्यांचं माझं बोलणं झालं. मग काल मी वरतून फटाके लावले, 20 मिनिटं जळत बसले ते, एक पंगत बसले अख्ख्या आंब्याला 70 काय झालं तुमचं कॉन्फिडन्स असेल ना सगळे वरती मी सगळे इम्पोर्टेड आयटम लावून फटाके